जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे आपला. आज आहे तारीख 28. 3 दिवसाच्या सुट्टीच्या नंतर आज आपण निघालोय. सोमवार दिवस आहे, श्रावण सोमवारचा. आज उपवास आहे असं तर, कारण की श्रावण सोमवारचा उपवास असतो आपल्याला. सीएनजी टाकलाय, मीटर आपण 0 करून घेतो आता. बघू आज किती किलोमीटर मध्ये किती अर्निंग होती. सीएनजी टाकलं, इथं गर्दी नसते सकाळ सकाळी एवढं तुम्हाला दिसतच असेल बघा. इथं सीएनजीला गर्दी नाही. सीएनजीवर पेट्रोल पंपवर सकाळी 7 वाजता हा ओपन होतो. 7 वाजून 5 मिनिटं झालंय. 2 ट्रिप पडली होती आपल्या याच्यामध्ये उबरगो मध्ये. ते आपण उचललं नाही, कारण की त्यांना सांगितलं मीटर प्रमाणे देणार, ते बोलले नाही देणार. तर आपल्याला जमस तर मीटर प्रमाणेच करायचं होतं उबरला आणि ओलाला. जर नाही दिलं तर मग नसतं नाही करायचं, काही प्रॉब्लेम नाही. जर दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही दिलं. चला इथून जाऊ आता वाघोलीला. बघू तिथून ट्रिप कधी भेटते आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, आता जातो डायरेक्ट वाघोलीला. तर मित्रांनो तुम्ही टाइम बघा पहिले. 8 वाजून 35 मिनिटं झालंय. आपण आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. सगळे गाडीवर 4 नंबर नंबर 4च्या पण ह्याच्यावर आहे, बिल्डिंग फ्लोअरवर आहे गाडी आपण पार्किंग केली आहे. तर विचार असं चालला होता आज की आपण फक्त एक्सेल इंट्रासिटीज मारायचे आहेत. तर मी एक्सेल इंट्रासिटी चालू करून टाकलंय आता. तर मला 3 ते 4 ट्रिप वाजले. एक रांजणगाव, एक महाबळेश्वर, एक लोणावळा आणि एक मुंबईची. पण ते रिडारमध्ये वाजलं होतं, पण ते काय एक्सेप्ट झालीच नाही. तर बघू आता 11 ते 15 गाडी आहे एक्सेलला. तर पडली तर खूपच चांगलं. माझ्या हिशोबानं पडेल लवकर, जास्त टाइम नाही लागणार. कारण की एक्सेल इंट्रासिटी हा चांगला उपाय आहे वाटतो मला. कारण की एकच ट्रिपमध्ये 4 ते 5 हजार रुपये भेटतात, तर काही विषयच नाही. मग एका दिवशीचं काम निघूनच जातो आपल्याला निवांतच, काहीच विषय नाही राहत. तर ठीक आहे, बघू इथून आता कुठं जातो, कुठली ट्रिप पडते आपल्याला. नाश्ता पाणी चहा वगैरे झालंय आपलं सगळं. तर बघतो आता कुठं होते आणि कुठली ट्रिप वाजते आपल्या. भगवान भरोसे आणि राम भरोसे. मी तर म्हणतोय मुंबई, एक महाबळेश्वर वाजली होती, पण तिथून रिटर्न भेटत नाही. मुद्दा हा आहे, महाबळेश्वरला जर गेलं ना तुम्ही पण जात असाल ना, तर रिटर्नची तुम्ही थोडं मुश्किल आहे ना, अवघडच आहे. त्याच्यामुळं फक्त जाण्याचं म्हणल्यावर लय अवघड आहे. एक्सेल वगैरे असलं तर सिडान वगैरे जर येणं जाण्याचं भाडं देत असेल तर जावा, नाही तर तुम्ही पण जाऊ नका. एक्सेलला परवडतात, काही विषय नाही. कारण की तिथून जरी आम्ही एमटी जरी 400 रुपयांनी जर आणलं ना कोणाला, 200, 300, 250 रुपयांनी कात्रजपर्यंत, तरी ते पैसे चांगले असतात. पण छोट्या गाडीला नाही होत. तर बघू आता इथून कुठं जातो काय होते सांगतो तुम्हाला. मित्रांनो आता टाइम झालाय 11 वाजून 40 मिनिटं, 39 मिनिटं झालंय. मी एअरपोर्टलाच आहे. अजून ट्रिप वाजली नाही. जेव्हापासून मी मागं सांगितलं होतं ना ट्रिप वाजली होती 1-2, तेव्हापासून एक पण ट्रिप नाही वाजली. गाडी भरपूर कमी झाली आहे. असं पहिले जास्त गाडी होती, आता नाही आहे. थोडी कमी झाली आहे गाडी. इकडं पण बघा तुम्ही, गाडी खूप कमी झाली. तर बघू अजून आता 1 ते 5 गाडीमध्ये राहिलं आहे गाडी आपली एक्सेल इंट्रासिटी. तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता. 1 ते 5 मी सिडान इंट्रासिटी पण चालू केलं. मला सिडान एखादी 4-5 हजार रुपयाची पडेल नाशिक वगैरे त्याच्यामुळं. तर बघू आता इथून काय होते काय होत नाही म्हणून. तर देतो तुम्हाला अपडेट आता मी. तर चहा वगैरे मागाशीच झालंय. बसून बोर झालो होतो. म्हणलं एकदा परत पण व्हिडिओ बनवून घेऊ म्हणलं. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघू इथून काय होते आणि कुठं जातो आपण. तुम्हाला ट्रिप भेटल्यावरच आताही देतो. ठीक आहे. तर मित्रांनो पहिले टाइम बघा, 5 वाजून 8 मिनिटं झालंय. 1 रुपयाचा सुद्धा धंदा नाही झालाय आपला. सकाळी 8 वाजता आलो होतं पिकअप मॉलला. आतापर्यंत एक पण ट्रिप नाही वाजली. नाही एक्सेल इंट्रासिटी, नाही एक्सेल, नाही उबर, नाही काहीच नाही. तर मी कंटाळून उबरमध्ये लावलंय, ओलामध्ये लावलंय आपली वेटिंगला पिनला. तर पिन कस्टमर येत आहे. आता वाजले 5 मिनिटं. बघू आता कुठली ट्रिप भेटते आणि काय भेटते. तर बघू आता किती पैसे देतात आपल्याला. कस्टमर येणार आहे आता. जस्ट आपलाच नंबर आहे सगळ्यात पहिली आता. तर बघू आता इथून कुठं जातो आणि कुठली ट्रिप भेटते आपल्याला. मित्रांनो टाइम बघा तुम्ही पहिले. सिंहगड वाकड नको रॅपिडोचं. तर 7 वाजून 23 मिनिटं झालंय. आता ट्रिप पडत आहे. आपण आहे हिंजवडी इथे. मित्रांनी फोन केलं, बोलला की मेडिकल घेऊन घेऊ, तब्येत खराब आहे. म्हणलं घेऊन गेलं मित्रासाठी मेडिकल लागलं. एक माझ्यासाठी पण घेतलं, तब्येत खराब आहे म्हणून. जेवत आहे जस्ट 5 मिनिटामध्ये त्याचा ड्रॉप आहे म्हणते. एक चिप्स घेतलं उपवासाचं खायला, पण हे सगळं खाराट लागत आहे त्याच्यामुळे खाल्लं नाही. तर मित्रांनो आज दिवसभर आपण काम केलं. आपला धंदा झाला ओनली फक्त 1000 रुपये. ती जी लास्ट ट्रिप होती ती 1000 रुपये भेटले होते. ते लास्ट ट्रिपचे आपण एअरपोर्टवरून आणलं त्यांना. आजचा दिवस आपला खराबच गेलाय. कारण की ह्याच्यामुळं की आपल्याला बघायचं होतं की एअरपोर्टला थांबल्यावर एक्सेल इंट्रासिटी पडते का. हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठीच बनवलं होतं स्पेशल. म्हणलं एक इंट्रासिटी वगैरे पडते का म्हणून. आता वाजले 7:30 वाजले. आता बघू मित्राच्या घरी जाऊ तर जमलं तर, नाहीतर मग आपण एखादी ट्रिप चांगली. तर मित्रांनो एअरपोर्टला थांबून काही उपयोग नाही माझ्या हिशोबानं. तर तुम्ही बघू शकता की आजचा दिवस माझा असंच गेलाय. 1000 रुपये अर्निंग झाली आहे फक्त. सीएनजी अर्धी टाकी गेली आहे.
मित्र कंपनीचा एक TCS कंपनीचा जो ड्रॉप होता ते गेला होता सोडायला. ते बोलले थांब मी आलोच म्हणून. ती येते आता जस्ट 5-10 मिनिटांमध्ये येऊन जाईल. त्यासाठी गोळी वगैरे घेतली तर बघू आता इथून घरी जातो की काय करतो म्हणून. घरची ट्रिप पडली तर खूपच चांगलं, जर नाही पडली तर मग इथंच थांबावं लागेल. बघू मग संध्याकाळी नरसिंहा पिक्चर पण बघायला जायचा विचार चाललाय मूड फ्रेश करण्यासाठी. तर बघू इथून काय होते आणि काय नाही. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करत नाही सध्या. तर जर भेटली वगैरे एखादी ट्रिप तर दाखवतो, जर नाही भेटली तर मग काही शक्य नाही, मग इथंच करतो ट्रिप एंड. तर अशी आज आपली अर्निंग झाली आणि आज आपला दिवस गेलाय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कमेंट्स असतात ना ते चांगले करत जावं, कारण की तुमच्या कमेंटनी आम्हाला वाईट इम्पॅक्ट पडू शकतो. त्याच्यामुळे थोडं कमेंट जरा सांभाळूनच करा आणि चांगलेच करा. माझ्या हिशोबाने जमलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा बिंदास, काही काम असेल तर. पण अशी कृपया करून वाईट कमेंट नका करू, कारण की मोटिवेशन जे आहे ना, जे स्टार्टिंगचा जो असतो ना तो मोटिवेशन सगळं डाऊन चाललंय. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट करायचं तर चांगले कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद आणि गुड नाईट. अरे खायची काय रे? अरे खारोची काय?